फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय टीम अनावळे संघाला. टीम अनावळे संघाची आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आहेत राहुल माने तर दुसऱ्या बाजूला आहेत आशिष मोरे. मात्र गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतील टीम गाठवण संघाच्या माध्यमातून एक अनुभवी गोलंदाज शशी भगत आपल्याला पाहायला मिळतील. ही देखील एक चांगली लढत तुमच्या आमच्या भेटीला पाहायला मिळेल. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. जो संघ जिंकेल तो अगदी फायनल मध्ये दिमागदार प्रवेश करेल. अटीतटीचा सामना करू की मरो हा लढत ही आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू सुरेख पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला. अगदी पॅड लाईन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली शशी भगत यांची. पहिल्या चेंडूवरती फलंदाजाला बीट जरूर केलाय. मात्र समोर फलंदाज आहे राहुल. त्या खेळाडूने पाठीमागच्या मॅच मध्ये जरूर दमखम दाखवला. इथे देखील आपला दमखम दाखवायचा आहे आणि हा देखील दमखम दाखवण्याचा प्रयत्न केला गेलाय की काय. इथे मात्र काय घडलं जाईल. नक्कीच चांगला फटका जरूर होता. बॅट आणि बॉलचा संपर्क थोडासा चांगला आपल्याला पाहायला मिळाला नाही. इथे मात्र काय घडलं जाईल. झेल होता, झेल ड्रॉप आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर अगदी 2 धावा काढण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. इथे झेलबादच्या स्वरूपात विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं नाहीये. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन आपल्याला जरूर पाहायला मिळालं. अशीच बॅक टू पवेलियन परतीच्या दिशेला आपल्याला परतताना आपल्याला पाहायला मिळतील. पहिला झटका आपल्याला पाहायला मिळतोय टीम अनावळे संघासाठी. 2 चेंडू आपल्या आतापर्यंत झालेले आहेत. केवळ धावफलकावरती धावा आहेत. 1 धाव. इथे मात्र काय घडलं जाईल पण आमच्याकडे इशारे करतायत इट्स व्हाईट बॉल. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. एक अभ्यंतर धाव देखील पाहायला मिळेल धावफलकावरती. या एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जाईल. 2 चेंडू 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील विथ लॉस ऑफ 1 विकेट. इथे देखील काय घडलं जाईल. चांगले चेंडू हाताळताना पाहायला मिळतात वारंवार शशी भगत. अगदी आपला अनुभवाचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळतात शशी भगत. या खेळाडूकडे क्षमता आहे. अगदी फलंदाज असेल गोलंदाज असेल ज्याच्या वेळेस जी संधी मिळते त्या संधीचं सोनं करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. आणि इथे मात्र काय घडलं जाईल. परत एकदा हेलिकॉप्टर उडवलाय राहुल याने. इथे देखील संघर्षाचा शंखनाद फुंकलाय. एक संघर्षाचा चौकार खेचलाय राहुल माने. ब्रँडेड चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. एक असेचा किरण घेऊन आलाय टीम अनावळे संघासाठी हा चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जात आहे. 6 धावांवरती धावफलक आपल्याला पाहायला मिळत आहे. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 6 धावात 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 2. इथे देखील काय घडलं जाईल. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फेकीदारी पाहायला मिळाली. मात्र तोपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतात. हे चित्र एका बाजूला फलंदाज आहेत गणेश तर दुसऱ्या बाजूला फलंदाज आहेत राहुल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा आपल्या संघासाठी पाहायला मिळतात. 8 धावा पाहायला मिळतील. शेवटचा चेंडू शिल्लक असेल शशी भगत यांचा. इथे देखील काय घडलं जाईल. चांगला फटका जरूर आलाय. पंच आमच्याकडे इशारे करतायत इट्स षटकार. चेंडू आउट ऑफ द पार्क. सिक्सर. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. अगदी शेवटचा चेंडू वरती दिमागदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला राहुल माने यांच्या माध्यमातून. या खेळाडूची क्षमता आहे. अगदी पाठीमागच्या मॅच मध्ये आपला दमखम जरूर दाखवून दिलाय. या मॅच मध्ये देखील आपला दमखम दाखवून दिलाय. एक चौकार खेचलाय. एक षटकार खेचलाय. अगदी एका षटकाची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. एका षटकाच्या समाप्तीनंतर टीम अनावळे संघाचं धावफलक जाऊन पोहोचलाय 14 धावांवरती. इथून पुढे उर्वरित षटक असतील 2. येणारे चेंडू असतील 12 चेंडू मध्ये किती धावा उभारताना आपल्याला पाहायला मिळेल टीम अनावळे संघ आणि किती धावा रोखताना पाहायला मिळेल टीम गाठवण संघ. गोलंदाजी मार्गवरती आहेत विकी भगत. छोटा पॅकेट बडा धमाका आपल्याला पाहायला मिळेल. इथे काय घडलं जाईल. चांगला चेंडू हाताला गेला होता. अगदी हलक्या हाताने चेंडू गणेश माने यांनी खेळून काढला ऑफसाईडच्या दिशेला. केवळ एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. जर समोर फलंदाज चांगला लय मध्ये आहे आणि त्या फलंदाजाला फलंदाजी मार्गवरती आणण्याचं काम मात्र गणेश यांच्या माध्यमातून केलं जात आहे.
विकी भगत गोलंदाजी मार्कवरती आहेत, चांगली गोलंदाजी करतायत. केवळ एक चेंडू हाताळला गेला आणि एका चेंडूवरती केवळ एक धाव खर्च करताना पाहायला मिळाले. उर्वरित चेंडू 5 आहेत. इथे मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. इथे देखील पॅडलाईन गोलंदाजी केली जाते. अगदी फलंदाजाला चकवा देणारा चेंडू पाहायला मिळतोय. याच पद्धतीची गोलंदाजांची अपेक्षा करत असतील टीम घाटवल संघ आणि याच पद्धतीची गोलंदाजी व्हायला हवी. मी म्हणेन विकी भगत याच्या माध्यमातून आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. आपल्या संघाने दिलेली जबाबदारी मात्र पार पाडावी लागली. ते काय घडलं गेलं, हलकीसे एज आपल्याला पाहायला मिळाली. इथे देखील विकेटचं पतन होईल. एक मोठा झटका मी म्हणेन टीम अनावे संघाला. राहुल बॅक टू पवेलियन परतीच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतील. या खेळाडूने क्षमता होती मात्र कुठेतरी नाराज करताना आपल्याला पाहायला मिळतोय राहुल टीम अनावे संघाला. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच धाव फलकाला देखील आळा घालण्याचं काम मात्र विकी भगत करताना आपल्याला पाहायला मिळतंय. दुसरं षटक घेऊन आला. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत, धावा खर्च केलेत 1 आणि 1 विकेट. अगदी महत्वपूर्ण विकेट मिळवण्यामध्ये यशस्वी ठरलाय विकी भगत. नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानामध्ये शशी माने. इथे देखील चांगला फटका जरूर केलाय. आल्या पावली आपला दमखम दाखवून देण्याचा प्रयत्न केला गेलाय मात्र क्षेत्ररक्षण देखील चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतंय. अगदी 100% इफर्ट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत टीम घाटवल संघाच्या माध्यमातून. गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो, त्यांना माहिती आहे हा महत्वपूर्ण सामना आहे आणि या महत्वपूर्ण सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करायची आहे आणि तीच कामगिरी पार पाडताना आपल्याला पाहायला मिळतो टीम घाटवल संघ. इथे देखील काय घडलं जाईल, अगदी बॅकफुटला आले, समोरच्या दिशेला पंच केला गणेशाने. मी म्हणेन एकेरी दुहेरी धावा जरूर येताना आपल्याला पाहायला मिळतात. मोठे फटके पाहायला मिळत नाहीत मात्र एकेरी दुहेरी धावा आणि धावफलक नक्कीच पुढे सरसवलं जात आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 18 धावांवरती. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या चेंडूवरती किती धावा येतील. फुल टच चेंडू पाहायला मिळतोय. लेग साईडला चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न केला गेला गणेशांच्या माध्यमातून. इथे काय घडलं जाईल, विकेटचं पतन होईल का. यस, विकेटचं पतन जरूर होईल. मी म्हणेन थोडस 2 फलंदाजांमधील पंच देखील या ठिकाणी 1 शॉर्ट रनचा इशारा करतायत. म्हणजेच पाठीमागच्या चेंडू वरती कोणतीही धाव नसेल. मी म्हणेन विकी याने जरूर कमबॅक करून दिलं टीम घाटवल संघासाठी. टीम अनावे संघाचा धावफलकाचा जर विचार केला गेला तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत फक्त 18 धावा. उर्वरित षटक असेल 1 म्हणजे 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. 6 चेंडू हाताळण्यासाठी टीम घाटवल संघाचा गोलंदाज सज्ज आहे. अजित गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक आहे. 6 चेंडूवरती जास्तीत जास्त धावा जमाव्या लागतील टीम अनावे संघाला. हल्ला बोल करावा लागेल. पहिला चेंडू अजित याचा. इथे मात्र काय घडलं जाईल, पहिल्या चेंडूवरती अगदी सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न शशी यांचा होता मात्र तो प्रयत्न फसला गेला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळेल टीम अनावे संघाच्या माध्यमातून. इथे देखील विकेटचं पतन पाहायला मिळालं. फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले होते सूरज माने. कोणताही चेंडू न खेळता मैदानाबाहेर जाताना पाहायला मिळतील. चांगली फेकी पाहायला मिळाली यष्टिरक्षकाच्या माध्यमातून. यष्टिरक्षक होते गणेश भगत. छोटा पॅकेट बडा धमाका ज्याला म्हटलं जातं, अर्थातच गणेश भगत. चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली. यष्टिरक्षकाची भूमिका आज बजावताना आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र काय घडलं जाईल, चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळत आहेत. अजित भगत आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. उर्वरित चेंडू असतील 4 चेंडूमध्ये धावा जमवायच्या आहेत जास्तीत जास्त टीम अनावे संघाला. इथे मात्र काय घडलं जाईल, केवळ एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. चांगली टिचून गोलंदाजीचा मारा करताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम घाटवल संघ. अगदी टीम अनावे संघाच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्यासाठी संधी उपलब्ध करून देत नाहीयेत.
धावफलक एकेरी दुहेरी धावांनी पुढे सरसवलं जात आहे. धावफलकावरती धावा आहेत फक्त 21 धावा. उर्वरित चेंडू आहेत तीन चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत. शशी माने फलंदाजी मार्कवरती आहेत. लेग साईडच्या दुसरा चेंडू भिरकावून दिला होता. इथे मात्र काय घडलं जाईल, चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळाली, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, यष्टीरक्षकाची भूमिका देखील चांगली पाहायला मिळाली. इथे देखील होईल विकेटचं पतन. शशी बॅक टू पॅव्हिलियन परतीच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळतील. केवळ एकच धाव आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये शशी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतील. एका धावेने धावफलक पुढे सरसवलं जाईल. धावफलक जाऊन पोहोचले 22 धावांवरती. तिसऱ्या अगदी शेवटच्या षटकातील फक्त 2 चेंडू शिल्लक असतील. 2 चेंडूंमध्ये किती धावा येतील. इथे देखील फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी इथे देखील आल्या पावली चौकार पाहायला मिळाला. नक्कीच याच फटक्याची दीप्तांत आवश्यकता होती टीम अनावे संघाला आणि तोच मोठा फटका जरूर आलाय. चौकाराच्या स्वरूपामध्ये फटका आपल्याला पाहायला मिळाला. अगदीच चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील. इथे मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू हाताळला गोलंदाजाने. इथे देखील काय घडलं जाईल. एक धाव कंप्लीट आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र इथे फसला जाईल. तीन षटकांच्या यशस्वी समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील टीम अनावे संघाच्या. 27 धावा. अगदी 28 धावांचं टार्गेट असेल टीम घाटवण संघासमोर. दोन्ही संघांना विनंती असेल आपण स्पीडअप घ्यायचं आहे. यानंतर अगदी महत्वपूर्ण सामना खेळायचा आहे. अर्थातच या ट्रॉफीवरती कोणता संघ नाव कोरेल, ज्या सामन्याची तुम्ही आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. अर्थातच फायनलचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. दोन्ही संघांना विनंती असेल, जो संघ जिंकेल त्या संघाला फायनलमध्ये खेळायचं आहे. त्या पद्धतीने प्रयत्न करायचे आहेत. स्पीडअप घ्यायचा आहे. 28 धावांचं टार्गेट आहे टीम घाटवण संघासमोर. अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मोक्याच्या क्षणी टिचून गोलंदाजीचा मारा आपल्याला पाहायला मिळाला टीम घाटवण संघाच्या माध्यमातून. अगदी अनावळे संघाच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्यामध्ये कोणतीही संधी उपलब्ध करून दिली गेलेली नाहीये. चालतंय की बॉल ते बघ ना तिथेच. दोन्ही संघांना विनंती असेल आपण जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. अगदी कमी कालावधीमध्ये खेळ खेळायचा आहे. अगदी फायनलची मॅच खेळायची आहे. दोन्ही संघांना अगदी चांगली संधी उपलब्ध आहे. जो संघ जिंकेल त्या संघाला फायनल मध्ये खेळायचं आहे. नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये जर अंधाराचा सामना करायचा नसेल तर या ठिकाणी स्पीडअप घ्यावं लागेल. 28 धावांचा पाठलाग करण्यासाठी टीम घाटवण संघाची आघाडीची जोडी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला आहेत शशी भगत तर दुसऱ्या बाजूला आहेत गणेश भगत. ही आघाडीची जोडी टीम घाटवण संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. 18 चेंडूमध्ये 28 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम घाटवण संघाला आणि त्याच धावा रोखण्यासाठी टीम अनावे संघाच्या माध्यमातून गोलंदाजी मार्गवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल सूरज माने. एक नवोदित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय टीम अनावे संघाच्या माध्यमातून. या खेळाडूला चांगली किमया करावी लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल, आपल्या संघासाठी चांगले क्रिकेट खेळावे लागेल. पहिला चेंडू हवेमध्ये आहे. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि पहिल्या चेंडूवरती पहिला झटका बसतोय टीम घाटवण संघाला.
फलंदाजी मार्क वरती होते शशी भगत. एक मोठा झटका मी म्हणेन टीम घाटवण संघाला. अगदी चांगली सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला गेला. गोलंदाज सूरज माने चांगल्या लय मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाला विनंती असेल आपण थोडं स्पीडअप मध्ये यायचं आहे. गणेश भगत यांना देखील विनंती असेल कृपया आपण नॉन स्ट्राईक एंडला यायचं आहे. जास्तीचा वेळ घ्यायचा नाही. नक्कीच पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट मिळवून दिले शशी भगतच्या स्वरूपामध्ये सूरज माने. चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. उर्वरित 5 चेंडू देखील हाताळायचे आहेत त्याला. समोर फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले विके. मात्र इथे काय घडलं जाईल. इथे देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इथे देखील विकेटचं पतन. बॅक टू बॅक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळत आहे. विकेट देखील आल्या पावली माघारी जाताना पाहायला मिळतील. दुसरा हादरा मी म्हणेन टीम घाटवण संघासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. विकी भगतच्या स्वरूपामध्ये देखील विकेटचं पतन. सूरज माने ऑन फायर आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश दादा माने यांच्या माध्यमातून इथे देखील बक्षिसांचा वर्षाव केला जातोय. 101 रुपयाचं पारितोषिक सूरज माने उर्फ बंटी याला दिलं जात आहे. नक्कीच गोलंदाजाचा आत्मबळ वाढवणारा हा शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. इथे मात्र परत एकदा सज्ज आहेत. इथे देखील विकेट हॅट्रिक होईल का. यस मात्र ती संधी हुकली गेली. गोलंदाजाने ती संधी जरूर उपलब्ध करून दिली होती. क्षेत्ररक्षक सज्ज होते अमर माने. त्या ठिकाणी चुकी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक 3 विकेटचं पतन झालं असतं मात्र ते चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं नाही. मात्र एकंदरीत चांगली खेळी करताना पाहायला मिळतोय. टीम अनावळे संघ बऱ्याच दिवसांनी आज मैदानामध्ये उतरलाय. मात्र अगदी आत्मविश्वास भरी खेळी करताना पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज देखील मैदानामध्ये दाखल झालाय. टीम घाटवण संघाच्या माध्यमातून ओमकार फलंदाजी मार्क वरती आहेत. गणेश भगत या खेळाडूकडे क्षमता आहे आणि ती क्षमता मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये गणेश भगत याला सिद्ध करावी लागेल. आपल्या संघासाठी चांगली खेळावी लागेल. 28 धावांचं टार्गेट आहे आणि 28 धावांचं टार्गेट पार करताना मात्र थोडी अडखळत सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. केवळ 2 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत टीम घाटवण संघाच्या. परत एकदा सज्ज गोलंदाज सूरज माने. इथे काय घडलं जाईल. मी म्हटलं होतं या खेळाडूकडे देखील क्षमता आहे. ओमकार भगत चौकार खेचला गेलाय. सूरज वरती कमिटीला विनंती असेल आपण बॉल मैदानामध्ये दाखल करायचा आहे. पहिलं षटक आहे. नवीन चेंडू मैदानामध्ये दाखल करावा लागेल. आयोजन कमिटीला विनंती असेल आपण लगेचच चेंडू मैदानामध्ये द्यायचा आहे. या चौकाराच्या मदतीने टीम घाटवण संघाचं धावफलक जाऊन पोहोचलाय 6 धावांवरती. 2 विकेटचं पतन जरूर पाहायला मिळालंय टीम घाटवण संघाच्या माध्यमातून. मात्र इथे संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार याचा संघर्षाचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. मात्र परत एकदा सज्ज आहेत सूरज माने. चांगली गोलंदाजी करतायत. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत. 2 विकेट्स आणि 6 धावा खर्च केल्यात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल आपल्या षटकातील सूरज माने उर्फ बंटी यांचा. चांगला चेंडू हाताळावा लागेल बंटी यांना. मात्र चांगला फटका खेळावा लागेल ओमकार यांना. इथे देखील शॉर्ट पिच चेंडू. इथे देखील चांगला फटका जरूर आलाय. इथे मात्र काय घडलं जाईल. कोणती धाव आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. गणेश भगत यांचा इथून पुढे टीम घाटवण संघासाठी समोर फलंदाज आहे गणेश भगत. छोटा पॅकेट बडा धमाका
आणि ज्या पद्धतीने नावाची ओळख आहे त्या पद्धतीचा धमाका आपल्या नावाची ओळख दाखवून द्यावी लागेल गणेश भगत यांना इथून पुढे. 12 चेंडू 22 धावा जमवायच्या आहेत. मात्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहेत सागर माने. ज्या गोलंदाजाने आज दिवसभरच्या सत्रामध्ये अगदी प्रभावित केलंय, चांगली गोलंदाजी हाताळले, आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली, तोच गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे सागर माने. पहिला चेंडू सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अगदी फलंदाजावरती प्रेशर दडपण देणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पूर्णपणे मैदानामध्ये टीम आनावे संघाचे पाठीराखे देखील पाहायला मिळत आहेत. आपल्या संघाचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्याच पद्धतीचा प्रयत्न देखील टीम आनावे संघाच्या माध्यमातून केला जातोय. इथे देखील बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. सागर माने चांगली गोलंदाजी करतोय. अगदी फलंदाजाला ओळखलं जातंय. फलंदाजाचा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता फलंदाजाने, मात्र तो प्रयत्न ओळखला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून. थोडा शॉर्ट पिच चेंडू हाताळला गेला, निर्धाव चेंडू हाताळला गेला. परत एकदा सज्ज आहेत सागर माने. समोर आहे गणेश भगत. इथे देखील ऑफसाईडच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. झेलची संधी देखील उपलब्ध झाली आहे. राहुल यांनी पकडलाय झेल आणि संपवलाय गणेश भगत यांचा खेळ. तिसरा हादर आपल्याला पाहायला मिळतोय गणेशच्या स्वरूपामध्ये. अगदी मी म्हणेन टीम आनावे संघ आज मैदानामध्ये सुरेख कामगिरी करतोय. आपल्या आयोजनामध्ये एक दिमागदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय. खरं तर या कामगिरी करण्याचा पाठीमागचा हेतू म्हटलं गेलं तर आज आपल्या गावचं मनोबल वाढवणारं संख्याबळ आपल्याला पाहायला मिळतोय आणि पाठीराखण केली जाते आपल्या संघाची. अनेक चाहते असतील या आयोजना निमित्तानं या ठिकाणी सर्वजण आलेले आहेत. अगदी गावावरून देखील आपल्या संघाचा या आयोजनासाठी आलेले आहेत आणि त्याच पद्धतीचा खेळ मात्र टीम आनावे संघाच्या माध्यमातून केला जातोय. इथे काय घडलं जाईल, फलंदाज नवीन मैदानामध्ये दाखल झाले, बॅकफुटला आले, ऑफसाईडला पंच केला. इथे देखील चांगली फेकी केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. याच 3 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले टीम घाटवण संघाचं 9 धावांवरती. अगदी समीकरण मी म्हणेन येणारे चेंडू असतील काय 8 चेंडू 19 धावांची आवश्यकता आहे. इथून पुढे 8 चेंडू 19 धावा. फलंदाजी मार्कवरती ओमकार आहे. या खेळाडूकडे क्षमता आहे आणि ती क्षमता सिद्ध करून द्यावी लागेल. इथे मात्र काय घडलं गेलं, बॅक फुटला गेले, ऑफसाईडला पंच केला गेला. इथे मात्र केवळ 1 धाव खर्च केली जाईल. सागर यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतायत. अगदी फलंदाजाला ओळखून गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत सागर माने. अगदी कमबॅक करून देणारी गोलंदाजी टीम आनावे संघासाठी करताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज दिलीप भगत यांच्याकडे अनुभव आहे, मात्र इथे देखील काय घडलं जाईल. इथे देखील हलकीशी एज लागून चेंडू पाठीमागच्या दिशेला ट्रॅव्हल. यष्टीरक्षक गणेश माने या ठिकाणी कोणतीही चुकी करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. इथे देखील विकेटचं पतन, अगदी प्रेशर दडपण वाढवणारा हा विकेट आपल्याला पाहायला मिळते. दिलीप भगत बॅक टू पॅव्हिलियन परतीच्या दिशेला आपल्याला परताना पाहायला मिळेल. अगदी एका विकेट नुसार, एक चेंडू नुसार समीकरण बदललं जात आहे. येणारे चेंडू असतील काय ते दाखव. रन किती 10 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. इथून पुढे आवश्यकता आहे 18 धावांची. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल इथून पुढे टीम घाटवण संघाला. म्हणजे 6 चेंडू मध्ये 3 षटकार खेचावे लागतील आणि ते षटकार वाचवावे लागतील. गोलंदाज अजित या खेळाडूने चांगली कामगिरी केली होती पाठीमागच्या षटकामध्ये. इथे देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडू वरती विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे देखील फलंदाजाला माघारी धाडलं गेलंय. अजित ओमकारचं विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी हाताळण्यासाठी सज्ज झाले टीम आनावे संघाच्या माध्यमातून. 6 चेंडू मध्ये 18 धावा रोखायच्या आहेत आणि याच धावा रोखण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहेत. चेतन चांगली गोलंदाजी हाताळतोय. पाठीमागच्या मॅच मध्ये देखील या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती. या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त जरूर झाले. येणारे चेंडू आहेत 5 चेंडू 18 धावा.
इथे देखील अवे फ्रॉम द बॉडी चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय चेतन याच्या माध्यमातून. अगदी फलंदाजापासून दूर राहणारा चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतो. चेतन चांगली गोलंदाजी करतोय. समीकरण बदललं जात आहे. 4 चेंडू 18 धावा म्हणजेच मोठे फटके मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतात. इथून पुढे टीम घाटवण संघाला एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण होताना आपल्याला पाहायला जरूर मिळेल. अगदी प्रत्येक चेंडूनुसार समीकरण बदललं जात आहे. मी म्हणेन उर्वरित चेंडू आहेत 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत टीम घाटवण संघाला. 16 धावा आणि 3 चेंडूंमध्ये जर विकेट प्राप्त केली चेतन यांनी तर भास्कर माने यांच्या माध्यमातून देखील 200 रुपयांचं पारितोषिक लगावलं जाईल चेतन याच्यासाठी. इथे देखील जाऊया मैदानामध्ये अगदी शॉर्ट पिच चेंडू हाताळला गेला होता. पंच इशारा करतात. 1 बाउन्सचा इशारा करताना आपल्याला पाहायला मिळतील. थोडा अतिरिक्त उंची घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेटचं पतन देखील आपल्याला पाहायला मिळालं. सूर्यकांत यांचं अगदी विकेटचं वारंवार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आपल्याला 200 रुपयांचं पारितोषिक पाहायला मिळालं गोलंदाजासाठी. संग्राम चेतन माने उर्फ संग्राम चांगली गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय. इथे मात्र प्रत्येक चेंडूनुसार समीकरण बदललं जात आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. मात्र त्याला आवाक्याच्या बाहेर धावा करायच्या आहेत. गोलंदाजी मात्र निर्धाव चेंडू हाताळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज संग्राम अगदी फलंदाजाला कोणतेही मोठे फटके मारण्याची संधी उपलब्ध करून देत नाहीये. चेतन चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजीसाठी माफ करा संग्राम दाखल झालाय. मात्र मोठे फटके खेळायचे आहेत आणि मोठे फटके या ठिकाणी गोलंदाज खेळून देत नाहीयेत. इथे देखील डॉट डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि विजय संपादन केलाय टीम शिवछत्रपती क्रिकेट क्लब अनावळे संघाने या ठिकाणी विजय संपादन करून फायनल मध्ये प्रवेश केलाय. अगदीच आपल्याच आयोजनामध्ये आपल्याच दिमागदार आयोजनामध्ये फायनल